ओके. तर फ्रेंड्स आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की स्ट्रेस फिजिओलॉजी. जसं की आताच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही थोडंसं ऐकलं असेल की जे काही स्ट्रेस फिजिओलॉजी आहे, स्ट्रेस शब्द तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाला. आणि जसं की आपण आतापर्यंत पाहतोय की प्लांटमध्ये मुवमेंट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रिस्पॉन्सेस आपल्याला पाहायला मिळतात. प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल काही ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, जसं की फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल, वॉटर अपटेक असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकल मॉलिक्युल्स जे आहेत याचं सिंथेसिस असेल, किंवा डेव्हलपमेंट असेल, ग्रोथ असेल, हे सर्व काही फॅक्टर्स जे आहेत, या फॅक्टर्सवरनं आपल्याला असं लक्षात येतं की प्लांट्स हे देखील काय आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. आणि त्याहूनही पलीकडं प्लांटमध्ये देखील आपल्याला रिस्पॉन्स जो आहे हा या ठिकाणी आढळून येतो. मग यानुसारच आता हा दुसरा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे बघा. जसं की से फॉर एक्झाम्पल, आम्ही असं भर उन्हामध्ये म्हणा किंवा भर थंडीमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या काही ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये जर काय असतील, एन्व्हायरमेंटल ॲबनॉर्मल कंडिशन असतील, तर साहजिकच अशा प्रकारच्या कंडिशनमध्ये आपल्या शरीरावरती आपल्याला ताण आलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा ट्रेस आपण अनुभवतो. आणि मग अशा प्रकारचा ट्रेस किंवा जो काही ताण आहे हा प्लांटवरती देखील आपल्याला असलेला किंवा प्लांटला देखील प्लांटमध्ये देखील या प्रकारचा ट्रेस जो आहे हा या ठिकाणी दिसलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचे सिम्पटम्स प्लांटमध्ये आपल्याला दिसतात. तर एन्व्हायरमेंटमध्ये जे काही वेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आहेत, जसं की लाईट असेल, सनलाईट असेल, त्याचबरोबर मग वॉटर असेल, किंवा मग पॉल्युटंट्स असतील, किंवा वेगळ्या प्रकारचे काही सॉल्ट आहेत, किंवा बाकीचे जे काय आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. जनरली याला 2 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. बरोबर. तर या सर्व काही फॅक्टर्सचा या प्लांटवरती आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळतो आणि त्याचा जो काही परिणाम आहे हा काही सिम्पटम्स मधून आपल्याला प्लांटवरती दिसतो. या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकाल की जसं की नॉर्मल एन्व्हायरमेंटमध्ये किंवा नॉन ट्रेस कंडिशनमध्ये प्लांट जे आहे त्या प्लांटची ग्रोथ जी आहे ती हेल्दी झालेली आपल्याला पाहायला मिळेल. हेल्दी ग्रोथ आपल्याला प्लांटची पाहायला मिळेल की ज्यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी लिव्ज जे आहेत हे ग्रीन कलरचे दिसतील आपल्याला, पूर्णपणे ज्याला आपण म्हणूया फ्रेश लिव्ज. त्यावरती फ्लावरिंग येईल, टाइम टू टाइम त्याचे लाईफ सायकल जी आहे ती कंप्लीट होईल आणि त्याची वाढ म्हणा किंवा ग्रोथ जी आहे, डेव्हलपमेंट जी आहे ती नॉर्मली झालेली आपल्याला पाहायला मिळेल. पण मात्र ज्या वेळेला काही एन्व्हायरमेंटल ट्रेस येतात, पण कोणकोणत्या एन्व्हायरमेंटल ट्रेस कंडिशन उपलब्ध होऊ शकतील, तर जसं की वॉटर ट्रेस आहे. आता वॉटरमध्ये पहा, एकतर एक्स्ट्रीम कंडिशन होईल म्हणजे स्कॅरसिटी किंवा फ्लड कंडिशन आहे की नाही. प्लांटच्या भोवती जास्त प्रमाणामध्ये जर काही पाणी साचून राहिलं, फ्लड कंडिशन आपण ज्याला म्हणतो, त्याचा देखील आपल्याला ताण या प्लांटवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट जी आहे की कमी प्रमाणामध्ये जर काही पाणी असेल, म्हणजे ज्याला म्हणतो दुष्काळी परिस्थिती जर काही असेल, स्कॅरसिटी ऑफ वॉटर, याचा देखील आपल्याला प्लांटवरती परिणाम असलेला झालेला पाहायला मिळतो. दुसरा एक एन्व्हायरमेंटल फॅक्टर जसं की टेम्परेचर आहे की नाही. टेम्परेचर जे आहे ते हाय टेम्परेचरचा परिणाम प्लांटवरती झालेला आपल्याला दिसेल, लो टेम्परेचरचा देखील दिसेल. सॉइल कंटॅमिनेशन आहे, म्हणजे सॉइलचे कंटेंट, सॉइलमध्ये जर काही समजा मोठ्या प्रमाणामध्ये सॉल्ट्स असतील किंवा काही वेगळ्या प्रकारचे पॉल्युटंट असतील, तर याचा देखील परिणाम प्लांटवरती आपल्याला झालेला पाहायला मिळतो आणि प्लांट जे आहेत हे ट्रेस कंडिशनमध्ये वाढलेले आपल्याला दिसतात. म्हणजे नॉर्मल किंवा तितक्या फ्रेश कंडिशनमध्ये प्लांटची ग्रोथ झालेली दिसत नाही. त्यानंतर न्यूट्रियंट असतील, पहा न्यूट्रियंटचा सुद्धा ट्रेस आपल्याला प्लांटवरती पाहायला मिळतो. म्हणजे न्यूट्रियंट जर काही कमी पडले, प्लांटला आवश्यक असणारे जे काही न्यूट्रियंट आहेत हे जर का समजा कमी पडले, हॅलो, हां,
तर याच्यामध्ये हे वेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, जसं की वॉटर आहे, टेम्परेचर आहे, सॉईल कंटॅमिनंट्स आहेत, न्यूट्रिएंट आहे की नाही. न्यूट्रिएंट्स जर काही न्यूट्रिएंट कमी पडले प्लांटला किंवा जास्त प्रमाणात जरी झाले तरी याचा अफेक्ट प्लांटवरती आपल्याला झालेला पाहायला मिळतो. यानंतर मग काही बायोटिक फॅक्टर्स असतील, जसं की मग इन्सेक्ट आहेत, फंगस आहे, बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहेत. या बायोटिक फॅक्टर्सचा देखील प्लांटवरती आपल्याला डिसीज निर्माण करतात. हे वेगळ्या प्रकारचे पॅथोजेनिक बायोटिक फॅक्टर्स, आणि यामुळे वेगळ्या प्रकारचे डिसीज निर्माण होऊन प्लांटवरती ट्रेस कंडिशन निर्माण झालेली पाहायला मिळते. आता या व्यतिरिक्त इतर बाकीचे जे काही प्लांट आहेत, ज्याला आपण अनवॉन्टेड प्लांट असं म्हणतो, आहे की नाही, किंवा ज्याला तण असं म्हणतो, किंवा ज्याला आपण इंग्लिशमध्ये वीड असं म्हणणार आहे. या वीडचं प्रमाण जरी समजा आपण आता समजा सोयाबीनची शेती आणि सोयाबीनच्या शेतीमध्ये बाकीचीच गवतं जर जास्त प्रमाणात आली, या बाकीच्या वीड्सचा देखील त्या सोयाबीनवरती परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं उत्पादन किंवा त्याची प्लांटची ग्रोथ तितक्या प्रमाणामध्ये होत नाही. तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत एन्व्हायरमेंटमधलेच बायोटिक आणि अबायोटिक या दोन प्रकारच्या फॅक्टर्समुळे प्लांटवरती ट्रेस कंडिशन निर्माण झालेली पाहायला मिळते. आणि मग त्याला रिस्पॉन्स म्हणून प्लांटमध्ये पुन्हा वेगळ्या प्रकारचे काही सिम्पटम्स तयार झालेले आपल्याला दिसतात. कोणते कोणते सिम्पटम्स आहेत पहा, जसं की समजा या काही फोटोग्राफ्स मधून तुम्हाला लक्षात येईल. हे सर्व जे काही फोटोग्राफ दिसतात तुम्हाला, याच्यामध्ये जे काही पीक आहे, समजा इथे सोयाबीन आहे किंवा बाकी इथे टोमॅटो आहे किंवा इकडे काही समजा एखादा कुकुरबिटेसीचा मेंबर आहे, हे नॉर्मली ग्रो झालेलं आहे का? नाही. दीज प्लांट्स आर अंडर ट्रेस, राईट. मग ते या ठिकाणी ड्रॉट ट्रेस असेल किंवा ज्याला आपण वॉटर ट्रेस असं म्हणूया, किंवा हीटचा ट्रेस असेल, त्या टोमॅटो प्लांटवरती हाय हीटचा परिणाम आपल्याला याच्यावर झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या ठिकाणी एकतर सॅलिनिटी म्हणा किंवा ड्रॉट कंडिशन जी आहे, वॉटर ट्रेस कंडिशन या ठिकाणी निर्माण होऊन याप्रमाणे ही सर्व काही वेल जे आहेत हे सुकलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर दीज रिस्पॉन्सेस आर ऑल्सो हॅपन इन द प्लांट ड्यू टू ट्रेस कंडिशन, इवन इन दी हीट और वॉटर स्कॅरसिटी, आहे की नाही. किंवा या ठिकाणी बघा, हा स्ट्रॉबेरीचा प्लॉट दिसतो आपल्याला. स्ट्रॉबेरीचे प्लांट आहेत, हे स्ट्रॉबेरीचे प्लांट जे आहेत हे सुद्धा हाय हीट मध्ये वाढू शकत नाही, ठीक आहे. लो टेम्परेचर असणं आवश्यक आहे. ज्यावेळेला टेम्परेचर मध्ये वाढ होते त्यावेळेला प्लांट मध्ये अशा प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला पाहायला मिळतात, राईट. सो दीज प्लांट्स आर अंडर ट्रेस अँड ड्यू टू दॅट दे डू नॉट फॉर्म दॅट मच ऑफ फ्रूट. म्हणजे या फ्रूटची साईज ज्याप्रमाणे असायला हवी तेवढ्या साईज मध्ये या ठिकाणी याला फ्रूट येणार नाहीत. नॉर्मल ग्रोथ त्या प्लांटची झालेली आपल्याला दिसणार नाही. So these symptoms are observed in the plant when the plants are exposed to the stress condition, and this is we called as the trace physiology. या सर्व जे काही ट्रेस कंडिशन आहेत, या सर्व काही सिम्पटम्स आहेत, मग या ठिकाणी प्लांटमध्ये देखील या ट्रेस कंडिशनला ओव्हरकम करण्यासाठी, टॉलरेट करण्यासाठी काही वेगळ्या प्रकारची मेकॅनिझम घडून येतात. अशा प्रकारच्या सर्व काही मेकॅनिझमचा किंवा या इफेक्टचा एका वेगळ्या फिजिओलॉजिकल सायन्समध्ये अभ्यास केला जातो. त्या सायन्सला म्हणायचं स्ट्रेस फिजिओलॉजी. जसं की आपण प्लांट फिजिओलॉजीमध्ये आता वेगळ्या प्रकारच्या फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी ज्या काही प्लांटमध्ये आहेत त्याचा अभ्यास करतोय, त्यापैकीच ही एक आहे स्ट्रेस फिजिओलॉजी. काय ऍक्च्युली ट्रेस फिजिओलॉजीची कॉन्सेप्ट? तर याच्यामध्ये बघा, आपण मगाशी सांगितलं की एन्व्हायरमेंटमध्ये वेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आहेत. एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जसं की मॉइश्चर आहे. मॉइश्चर म्हणजेच वॉटर समजा थोडक्यात. मग वॉटर जे आहे ते दोन वेगळ्या फॉर्म मध्ये आहे, लिक्विड फॉर्म मध्ये किंवा गॅसियस फॉर्म मध्ये. सो वॉटर, टेम्परेचर, सॅलिनिटी. सॅलिनिटी म्हणजे काय? शार्पट. जमीन काही शार्पट होत असते बघा, क्षाराचं प्रमाण जर वाढलं जमिनीमध्ये, सॉइलमध्ये, तर त्याचाही विपरीत परिणाम आपल्याला प्लांटवरती झालेला पाहायला मिळतो. याचबरोबर हाय रेडिएशन असेल, म्हणजे जी काही आता समजा उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रेडिएशन्स आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणामध्ये उन्हाची तीव्रता असते, आणि या उन्हाच्या तीव्रतेमध्ये रेडिएशन जे आहेत, अल्ट्राव्हायोलेट लाईट असतील किंवा मग बाकीचं UV लाईट असेल किंवा मग बाकीचे इतर रेडिएशन्स असतील, गॅमा लाईट, गॅमा रेज वगैरे, याचा परिणाम सुद्धा प्लांटवरती आपल्याला झालेला पाहायला मिळतो. किंवा एअर पोल्युटंट आहेत, ठीक आहे ना. एअर पोल्युशन सॉरी, काही पोल्युटंट जे आहेत ते एअरमध्ये मिक्स होतात, त्याचा परिणाम देखील प्लांटवरती झालेला पाहायला मिळतो. इन जनरल किंवा जनरली तुम्ही जर पाहिलं तर कुठल्याही एखाद्या रस्त्याच्या बाजूला जी काही शेती असेल, तर त्या शेतीमध्ये जी काही पिकं असतील ती तितक्या नॉर्मली किंवा तितक्या फ्रेश कंडिशनमध्ये येत नाही. का बरं? रस्त्याने येणारे जाणारे जी काही वाहन असेल त्याची धूळ किंवा त्याचे जे काही पोल्युटंट आहेत, त्यातलं जे काही कार्बन्स बाहेर पडतात, त्याचा परिणाम आपल्याला त्या प्लांटच्या ग्रोथवरती झालेला पाहायला मिळतो. आणि ही सर्व काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर जे आहेत
they act as a traces and they cause some kind of injury or ultimately death of the plant. And these plants, they are well adapted to the traces of environmental. They might be damaged due to reversible or irreversible strains which are caused by these environmental factors. And simply, the study of functioning of plant under these trace conditions, या प्लांटचा ट्रेस कंडिशन मध्ये अभ्यास करणे किंवा ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन्स मध्ये या प्लांट मध्ये होणारे जे काही फंक्शनिंग आहे किंवा जे काही चेंजेस आहेत याचा अभ्यास करणे म्हणजेच काय, ट्रेस फिजियोलॉजी. सो सिंपली स्टडी ऑफ फंक्शनिंग ऑफ प्लांट अंडर दीज ट्रेसेस और ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर कॉल्ड एज द ट्रेस फिजियोलॉजी. तर ट्रेस म्हणजे काय याच्यामध्ये, तर दॅट इज युजली डिफाइंड ॲज अ एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर दॅट एक्झिस्ट अँड ॲडव्हर्स इन्फ्लुएन्स ऑन द प्लांट. ठीक आहे ना, ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे विपरीत परिणाम प्लांटवरती या काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे होतो. अशा प्रकारच्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे होणारा जो काही इफेक्ट आहे याला म्हणायचं ट्रेस, आहे की नाही. तर साधारणतः तुम्ही पहा की इवन आपल्या शरीरावरती किंवा आपण सुद्धा जास्त थंडी असेल, जास्त उन्हाळा असेल, जास्त पावसाळा असेल, कमी प्रमाणामध्ये असेल तर किंवा जास्त प्रमाणामध्ये असेल कुठल्याही एन्व्हायरमेंटल कंडिशन, तर अशा कंडिशनमध्ये आपल्यावरती देखील वेगळ्या प्रकारचे ताणतणाव किंवा या प्रकारचे ट्रेस कंडिशन्स आलेले आपल्याला पाहायला मिळतात. सेम कंडिशन प्लांटवरती देखील आहे आणि याचा अभ्यास सुरुवातीला 1972 ते 80 साली साधारणतः लेविट नावाचे जे काही फिजिओलॉजिस्ट होते त्यांनी असं स्टेट केलं की स्ट्रेस ॲज एनी चेंज in environmental conditions that might reduce or adversely change plant growth and development. त्यांनी काय म्हटलंय, ट्रेस म्हणजे काय की असा हा एन्व्हायरमेंट मधला कुठलाही एखादा असा चेंज की ज्यामुळे प्लांटवरती ॲडव्हर्स इफेक्ट किंवा त्या प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटवरती ॲडव्हर्स इफेक्ट झालेले आपल्याला दिसतात. साधं सोपे पहा, आपल्याकडे सुद्धा वातावरण चेंज झालं, समजा आता थंडी झालं, थंडीचं सुद्धा सीझन सुरू आहे आणि आता अचानक थोडंसं जर काही गरमी वाढली किंवा पुन्हा थंडी यायला लागली तर लगेच बऱ्याच जणांना जवळपास 50 ते 60% लोकांना सर्दी म्हणा किंवा बाकीचे इतर काही प्रकार झालेले आपल्याला दिसतात, आहे की नाही. कारण जसं उन्हाळा वाढत जाईल तेव्हा सुद्धा देखील बरेचसे लोक आजारी पडतील. उन्हाळा संपत येईल तेव्हा देखील पावसाळ्याच्या सुरुवातीला जसं जसं ऋतुमान किंवा जसजसे एन्व्हायरमेंटल कंडिशन बदलत जातात त्याप्रमाणे लगेच आपल्यामध्ये सुद्धा देखील वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स दिसायला सुरुवात होतात. हाच प्रकार आपल्याला प्लांटमध्ये देखील पाहायला मिळतो आणि प्लांटच्या ग्रोथवरती आणि डेव्हलपमेंटवरती जे काही ॲडव्हर्स इफेक्ट किंवा जे काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील त्याला म्हणायचं या ठिकाणी ट्रेस. सो दॅट इज इट्स नॉर्मल फंक्शन विल नॉट हॅपन अँड biological trace is the reduced or changed functions of the plant in response to the trace. बायोलॉजिकल स्ट्रेन जे आहे म्हणजे जे काही बायोलॉजिकल ज्याला आपण म्हणूया सर्व जे काही समजा ज्याला म्हणून आपण काय सायकल जी आहे ही बायोलॉजिकल सायकल या ठिकाणी नॉर्मली घडलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही, राईट. सो अंडर दिस कंडिशन्स किंवा अंडर दिस ट्रेस कंडिशन्स देर आर टू टाईप ऑफ बायोलॉजिकल स्ट्रेन्स. आता बायोलॉजिकल ट्रेस म्हणा किंवा बायोलॉजिकल स्ट्रेन्स म्हणा, तर स्ट्रेन्स मीन्स व्हॉट की असे काही फॅक्टर्स आहेत की ज्या फॅक्टर्समुळे आपल्याला या प्लांटवरती ट्रेस निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग त्यामध्ये एक आहे बघा इलॅस्टिक बायोलॉजिकल स्ट्रेन्स आणि दुसरं आहे प्लास्टिक बायोलॉजिकल स्ट्रेन्स. पहिलं काय इलॅस्टिक बायोलॉजिकल स्ट्रेन आणि दुसरं आहे प्लास्टिक बायोलॉजिकल स्ट्रेन. आता इलॅस्टिक बायोलॉजिकल स्ट्रेन मीन्स व्हॉट, आता इलॅस्टिक आणि प्लास्टिक हे दोन शब्द या ठिकाणी महत्वाचे आहेत बघा. इलॅस्टिक मीन्स व्हॉट की व्हेन द ट्रेस इज रिमूव्ड changes in plants function that return to optimum level, and say for example elastic strains in plant which reduce photosynthesis in the response to low light which return to normal rate with increase in the light level. म्हणजे काय पहा, इलॅस्टिक म्हणजे काय, जसं की एखादं रबर आहे, ताणला तुम्ही त्याची पोझिशन चेंज झाली पण पुन्हा सोडल्यानंतर पुन्हा तो त्या ठिकाणी जागेवरती येऊन पोहोचला. इलॅस्टिसिटी ज्याला आपण म्हणतो की जसं की फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटमध्ये समजा काही वेळापुरती जर काही समजा सनलाईटची जी काही लेवल असेल, लाईट इंटेन्सिटी जी आहे, लाईट इंटेन्सिटी जर काही समजा काही वेळ कमी झाली
तर त्या दरम्यान प्लांटमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ट्रेस कंडिशन निर्माण होतील आणि पुन्हा ज्या वेळेला नॉर्मल लाईट लेवल येईल किंवा लाईट इंटेन्सिटी पुन्हा नॉर्मल होईल त्यावेळेला पुन्हा आपल्याला त्यामध्ये जे आहे ते नॉर्मल रेटनं फोटोसिंथेसिस वगैरे झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारचे काही ट्रेस आहेत जे की काही कालावधीपुरते किंवा काही थोड्या कालावधीपुरतेच प्लांटमध्ये निर्माण होतात आणि पुन्हा त्या ठिकाणी रिटेन झाले आपल्याला पाहायला मिळतात. राईट. सो इन these type of strains or these type of stress conditions are called as the elastic biological strains. दुसरा एक आहे बघा टाईप प्लास्टिक बायोलॉजिकल स्ट्रेन्स. प्लास्टिक म्हणजे परमनंटली ते कधी कधी त्या प्लांटमध्ये चेंजेस घडून आणतात, जसं की दीज आर चेंजेस इन प्लांट फंक्शन्स दॅट डू नॉट रिटर्न टू ऑप्टिमम लेवल. पुन्हा त्या ठिकाणी ते रिटर्न होऊ शकत नाही किंवा त्याप्रमाणे एकदा तो जो काही घडलेला इफेक्ट असेल तो पुन्हा त्या ठिकाणी नॉर्मल होऊ शकत नाही. अशा प्रकारचे जे काही इफेक्ट आहेत किंवा अशा प्रकारचे काही ट्रेस कंडिशन आहेत, जसं की से फॉर एक्झाम्पल दी ट्रेस कॉज्ड बाय वॉटर ट्रेस, वॉटर डिफिसिट किंवा वॉटर डिफिशियन्सी किंवा ड्रॉट कंडिशन असेल किंवा फ्लड कंडिशन असेल किंवा ज्याला आपण म्हटलंय फ्रॉस्ट कंडिशन असेल. फ्रॉस्ट म्हणजे काय की एकदम थंड किंवा ज्याला आपण म्हणूया फ्रीजिंग कंडिशन किंवा हीट कंडिशन असेल, हीट वाढली आहे की नाही, किंवा मग सॅलिनिटी असेल. राईट. तर या ज्या काही कंडिशन आहेत या कंडिशन्समुळे प्लांटमध्ये जे काही चेंजेस होतात, बदल होतात, हे परमनंटली आपल्याला झालेले पाहायला मिळतात आणि त्यामुळे जे काही प्लांटवरती परिणाम होणार आहेत हे परिणाम प्लांटमध्ये पुन्हा रिटर्न होत नाहीत किंवा पुन्हा नॉर्मल प्लांट झालेला आपल्याला दिसणार. सो देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज द प्लास्टिक बायोलॉजिकल स्ट्रेन्स. ओके. तर अशा प्रकारे साधारणतः जे काही आहेत याचे परिणाम आपल्याला प्लांटवरती झालेले पाहायला मिळतात. जसं इथं पहा या पिक्चर्समध्ये आपल्याला लक्षात येत आहे की ड्रॉट कंडिशनमध्ये म्हणजे ज्या वेळेला पाण्याची कमतरता त्या प्लांटला भासेल त्यावेळेला प्लांटमध्ये काय सिम्पटम दिसतात, तर पहिलं सिम्पटम्स असणार आहे या प्रकारे क्लोरोफिल पिगमेंट जे आहेत ते प्लांटमधले पहिल्यांदा काय होतात, डिग्रेड होतात. सो येलोनेस जो आहे प्लांटमध्ये ते प्लांटच्या लिव्हजमध्ये तो वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. आहे की नाही. याप्रमाणे येलोविंग होईल, अक्लोरोफिलस नेचर आपल्या या ठिकाणी प्लांटमध्ये तयार झाले पाहायला मिळेल आणि ड्यू टू दॅट क्लोरोफिल पिगमेंट ज्या वेळेला कमी होतात त्यामुळे काय होणार आहे, त्या प्लांटमध्ये फोटोसिंथेसिसचा रेट जो असेल किंवा रेस्पिरेशनचा रेट जो असेल हे सगळं काही फिजिओलॉजिकल मेकॅनिझम जे आहेत याचं काय होणार आहे, कमी प्रमाण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर. आणि त्यामुळे पूर्णपणे असे श्रिंकिंग लिव्ज किंवा कर्लिंग लिव्ज आपल्याला झालेले या ड्रॉट कंडिशनमध्ये पाहायला मिळतात. सेम कंडिशन इकडे कोल्ड कंडिशनमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. कोल्ड टेम्परेचर, लो टेम्परेचर ज्या वेळेला होईल आणि अशा एकदम लो टेम्परेचरला ज्या वेळेला हे प्लांट एक्सपोज होतात त्यावेळेला आपल्याला असे काही सिम्पटम्स पाहायला मिळतात की ज्यामध्ये पूर्णपणे लीफ बर्निंगचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अगदीच फ्रीजिंग कंडिशन असेल किंवा ज्याला म्हणूया आपण डेसिकेशन ज्या वेळेला होत असेल प्लांटच्या लीफमध्ये तर अशाप्रमाणे पानं गळलेली आपल्याला पाहायला मिळतात. हे जास्त थंडी ज्या वेळेला पडते त्यावेळेला आपण सुद्धा देखील आपल्या शेतातल्या पिकांवरती हे अनुभवलेलं दिसणार. किंवा मग इथे लो लाईट इंटेन्सिटी आहे पहा. हे जे काही खालची जी काही फिगर आहे यामध्ये लो लाईट इंटेन्सिटीमध्ये आपल्याला अशा प्रकारे पिवळी पडलेली पानं प्लांटमध्ये दिसतील. किंवा मग फ्लड कंडिशन असतील. आता हा सुद्धा प्रकार आपण गेली 2 वर्ष आपल्याकडे अनुभवतो. 2 वर्ष झाले आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय आणि या पावसामुळे आपल्याकडे पावसाळ्याच्या सीझनमध्ये जे काही असणारं जे काही सोयाबीन आहे किंवा जे काही तुरीचं पीक असेल ते पूर्णपणे असं फ्लडमध्ये बऱ्याच वेळेला गेलेलं आपल्याला दिसतं. सो ड्यू टू फ्लड कंडिशन या सर्व काही स्ट्रेस कंडिशन्स किंवा त्यामुळे पूर्णच्या पूर्ण प्लांट जे आहे त्यामध्ये एरेशन कमी होईल आणि पर्यायानं त्या ठिकाणी रेस्पिरेशन जे आहे ते कमी झालेलं आपल्याला दिसतं. आहे की नाही. आणि रेस्पिरेशन कमी होईल तर त्या प्लांटला फूड मटेरियलचं जे काही फूड मटेरियलला ऑक्सिडाईज करून जे काही एनर्जी उपलब्ध होत असते ती प्रक्रिया या ठिकाणी थांबते आणि त्यामुळे मग प्लांट जे आहे ते अल्टिमेटली डेड झालेले आपल्याला पाहायला मिळतात इवन इन दी वॉटर. राईट. तर असे हे जे काही सगळे काही प्रकार आहेत किंवा हा सुद्धा मागे तुम्हाला दाखवला की वॉटर स्कॅरसिटी असेल आहे की नाही, ड्रॉट कंडिशन असतील किंवा इथं या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकाल की सॅलिनिटी वाढलेली आहे पहा. हे पूर्ण जे काही समजा शेत आहे ते या शेताच्या एका बाजूला या साईडला उतार असेल तर त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सॉल्ट आले की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पीक म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचे प्लांट्स त्या ठिकाणी येऊ शकत नाही.
आता सॉल्टचं कंटेंट वाढलं की साहजिकच काय होणार आहे, त्या ठिकाणी एक्झो ऑस्मोसिस होणार आहे त्या प्रत्येक प्लांटमध्ये. एक्झो ऑस्मोसिस झाल्यामुळे प्लांटमध्ये काय होणार आहे, आपण सुरुवातीलाच ही सगळी काही प्रक्रिया पाहिलेली आहे पहा, ज्याला प्लाझ्मोलायसिस असं म्हटलं. आणि अशा प्रत्येक सेल प्लाझ्मोलाइज झाल्यानंतर अल्टिमेटली प्लांट काय होणार आहे, डेड झालेला आपल्याला दिसेल. तर अशा सगळ्या काही कंडिशन्स आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे काही ट्रेस फिजिओलॉजी आहे किंवा जे काही ट्रेसेस आहेत, या ट्रेसेसचे प्रामुख्याने 2 प्रकार केलेले आहेत, बायोटिक ट्रेस आणि अबायोटिक ट्रेस. कारण का, बायोटिक फॅक्टर्स आहेत आणि काही अबायोटिक फॅक्टर्स आहेत. या बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सचा प्लांट वरती आपल्याला विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळतो. मग बायोटिक ट्रेस जे असतील, या बायोटिक ट्रेसमध्ये काय, की वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पॅथोजन्स आहेत किंवा ज्याला आपण म्हणूया पेस्ट म्हणूया, किंवा ज्याच्यामध्ये इन्सेक्ट असतील किंवा मग लार्वी असतील किंवा मग पॅथोजेनिक फंजाय आहेत, व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत, या सर्वांमुळे किंवा यातल्या बऱ्याचशा काही पॅथोजेनिक स्पीसीजमुळे प्लांटवरती आपल्याला विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे या प्लांटमध्ये ट्रेस कंडिशन निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. दुसरा जो काही प्रकार आहे हा आहे अबायोटिक ट्रेस. अबायोटिक ट्रेस कंडिशन जी असेल, तर ही अबायोटिक ट्रेस कंडिशन मध्ये वेगळ्या प्रकारची अबायोटिक फॅक्टर्स आहेत, नॉन लिव्हिंग फॅक्टर्स. मग याच्यामध्ये बघा, चिलिंग ट्रेस म्हणजे लो टेम्परेचर, फ्रीजिंग ट्रेस असेल म्हणजे ज्यावेळेला अगदीच अल्टिमेटली 0 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत टेम्परेचर जर काही पोहोचत असेल, तर अशा प्रकारच्या ट्रेसला म्हणायचं आहे फ्रीजिंग ट्रेस, बरोबर. आणि हीट ट्रेस, बरोबर, जे काही टेम्परेचर वाढतं त्यामुळे निर्माण होणारा हीट ट्रेस. हे सर्व काही 3 प्रकार जे आहेत ट्रेसचे, ते हे टेम्परेचरमुळे घडून आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि टेम्परेचर जो आहे तो हा अबायोटिक फॅक्टर आहे. सो ड्यू टू दॅट टेम्परेचर दिस टाइप ऑफ ट्रेस कंडिशन्स विल बी हॅपन. त्याचबरोबर काही वॉटर ट्रेस कंडिशन देखील आहेत. मग वॉटरमध्ये सुद्धा एक प्रकार सांगता येईल आपल्याला, जास्तीत जास्त अमाऊंट जर काही वॉटरची असेल, हाय अमाऊंट ऑफ वॉटर, सपोज फ्लड कंडिशन जर का निर्माण होत असेल, तर अशा फ्लड कंडिशन मध्ये फ्लड ट्रेस कंडिशन निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. दॅट इज वी कॉल्ड फ्लड ट्रेस. नंतर दुसरा आहे लो वॉटर कंटेंट, म्हणजे किंवा ज्याला म्हणूया स्कॅर्सिटी ऑफ वॉटर, ज्यामुळे ड्रॉट कंडिशन निर्माण झालेली पाहायला मिळेल, दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळेल. ड्रॉट ट्रेस, आता दुष्काळाचे 2 प्रकार आहेत, ओला दुष्काळ आणि तुमचा कोरडा दुष्काळ आहे की नाही. तर याप्रमाणे फ्लड ट्रेस म्हणजे ओला दुष्काळ आणि ड्रॉट ट्रेस म्हणजे कोरडा दुष्काळ आहे की नाही. आणि याचबरोबर या काही सॉईलमध्ये सॉईल कंटेंटचं प्रमाण जर काय वाढलं, जसं की सॉल्टचं प्रमाण जर वाढलं, तर त्यामुळे सॉल्ट ट्रेस देखील वाढलेला आपल्याला याच्यामध्ये दिसतो. तर अशा वेगळ्या प्रकारचे हे सगळे काही ट्रेस कंडिशन आहेत. आणि मग यामुळे प्लांटमध्ये आपल्याला विपरीत परिणाम झालेले पाहायला मिळतात. मग ही जी काही ट्रेस कॉन्सेप्ट जी आहे, ट्रेस जी काही कॉन्सेप्ट आहे, which is closely related with the trace tolerant, that is plants are also able to fight against these trace conditions. So the plant ability to thrive in adverse environment, so these stress tolerance, the plant ability to thrive in adverse environment, and you can observe the degree of tolerance differ with different plant species. प्रत्येक प्लांट स्पेसीज मध्ये वेगवेगळ्या प्रकारे ही टॉलरन्स करण्याची जी काही क्षमता आहे, किंवा ज्याला आपण म्हणूया थोडक्यात प्रतिकार क्षमता, डिग्री ऑफ टॉलरन्स will be different in different plant species, and टॉलरन्स डिफर्स फ्रॉम अवॉइडन्स ऑल्सो. टॉलरन्स जो आहे हा अवॉइडन्स पेक्षा वेगळा आहे, म्हणजे अवॉइड करणं वेगळं आणि त्यामध्ये टॉलरन्स असणं वेगळं. म्हणजे काय, एखाद्या ट्रेस कंडिशनला अवॉइड केलं म्हणजे सुरुवातीलाच त्याला काय केलं जाते, काही मेकॅनिझम त्यामध्ये प्लांटमध्ये तयार होतात. जसं की समजा ड्रॉट कंडिशन असेल, आणि या ड्रॉट कंडिशनमध्ये प्लांटमधलं जे काही वॉटर कंटेंट आहे हे जर काही ट्रान्सपिरेशनच्या थ्रू, जर काही इव्हॅपोरेशनच्या थ्रू जर काही बाहेर पडत असेल, तर त्याला थांबवण्यासाठी प्लांटमध्ये ज्यावेळेला स्टोमॅटा क्लोज केलं जातं त्याला म्हणायचं अवॉइडन्स मेकॅनिझम, आहे की नाही. ड्रॉट कंडिशनला अवॉइड केलं. पण मात्र मग पूर्णपणे जर काही समजा त्या प्लांटमध्ये वॉटर स्कॅर्सिटी निर्माण होत असेल, आणि मग पुन्हा त्या प्लांटमध्ये काही वेगळ्या प्रकारची काही समजा एन्झाईम्स असतील किंवा वेगळ्या प्रकारची काही
टॉलरन्स मेकॅनिझम जर काही त्यामध्ये तयार होत असेल तर याला म्हणायचं टॉलरन्स. सो टॉलरन्स अँड अवॉइडन्स दे आर द टू डिफरंट phenomena. They are differ from each other. So avoidance means what? पुन्हा इथे सांगितले बघा, impact of environmental trace can be reduced. इन अवॉइडन्स मध्ये काय केलं जाते की जो काही इन्व्हायरमेंटल ट्रेस जो काही त्याचा इम्पॅक्ट प्लांट वरती होणार आहे हा त्या ठिकाणी कमी केला जातो. फॉर एक्झाम्पल, प्लांट ग्रोविंग इन डेझर्ट might avoid dry soil by penetrating its root deep to the water level. पहा, जे काही ज्या ठिकाणी समजा डेझर्ट कंडिशन आहे, वाळवंटी प्रदेश असेल किंवा अगदीच ड्रॉट कंडिशन ज्या ठिकाणी असतील, तर अशा प्रकारे अशा ठिकाणी वाढणारे जे काही प्लांट असतील तर त्या प्लांटचे जे काही रूट्स आहेत हे रूट अगदी डीप पर्यंत वॉटर लेवल पर्यंत खोलवर जमिनीमध्ये गेलेले आपल्याला दिसतात. व्हाईल इन टॉलरन्स द प्लांट जस्ट टॉलरेट दी ॲडव्हर्स कंडिशन्स. टॉलरन्स मध्ये काय होतंय, प्लांट काय करतात, फक्त त्या ॲडव्हर्स कंडिशनला टॉलरेट करण्याचा प्रयत्न करतील, पण मात्र अशा वेगळ्या प्रकारचं काही मेकॅनिझम प्लांटमध्ये तयार होणार नाही. So these are two phenomena, tolerance and avoidance. Now these stresses, adverse soil and other climatic conditions, they may reduce the yield of crop and limit the distribution of plant. आता पहा, ह्या ज्या काही ट्रेस कंडिशन आहेत, अल्टिमेटली कुठलाही प्लांट असू द्या, वाईल्ड प्लांट असू नाही तर तुमचं कल्टिवेटेड प्लांट असू, शेतीमधले पीक असू किंवा बाहेरचे इतर कोणतेही प्लांट असू, या सर्व प्रकारच्या प्लांटवरती या ट्रेस कंडिशनचा परिणाम आपल्याला झालेला पाहायला मिळतो. पर्टिक्युलरली जे काही कल्टिवेटेड स्पीसीज आहेत याच्यावरती जास्त प्रमाणामध्ये झालेला पाहायला मिळतो. कारण का, बरेचसे काही कल्टिवेटेड स्पीसीज आहेत या मेसोफायटिक आहेत, त्यामध्ये टॉलरन्स मेकॅनिझम बरंचसं कमी आहे आणि त्यामुळे या सगळ्या काही ट्रेस कंडिशनचा परिणाम आपल्याला या प्लांटवरती झालेला पाहायला मिळतो. आणि पर्यायानं या प्लांट पासून जे काही उत्पन्न मिळणार आहे किंवा जी काही यील्ड तयार होणार आहे, प्रॉडक्ट तयार होणार आहे, ही या ठिकाणी कमी झालेलं पाहायला मिळतं. सो इट मे रिड्यूस यील्ड of that crop and also limit the distribution of plant. वाइल्ड प्लांट मध्ये जे काही प्लांटचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे किंवा प्लांटचं पॉप्युलेशन जे काही नॅचरली वाढत असतं, जसं की मग सीड डिस्पर्सल असेल किंवा फ्लावरिंग असेल किंवा फ्रुटिंग असेल, ही याचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला प्लांटमध्ये साहजिकच पाहायला मिळेल या सर्व काही ट्रेस कंडिशनमुळे. तर अशा वेगळ्या प्रकारचे हे सगळे काही ट्रेस आहेत. आता या ठिकाणी काही ट्रेसचे टाइप्स दिलेले आहेत बघा. वेगवेगळ्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमुळे प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेस निर्माण झालेले आपल्याला दिसतात. मग आता सुरुवातीलाच आपण बघितलं की एन्व्हायरमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स आहेत. मग याच्यामध्ये वॉटर आहे, टेम्परेचर आहे, रेडिएशन्स आहेत, त्यानंतर सॉइल कंटेंट आहेत, राईट, आणि इतर बाकीचे देखील आपल्याला बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स अशा या ठिकाणी आपल्याला याला क्लासिफाय करता येईल. तर असे सगळे काही फॅक्टर्स जे आहेत या फॅक्टर्सचा या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्समुळे त्याच्या ॲडव्हर्स कंडिशनला ट्रेस कंडिशन निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर, ॲबनॉर्मल कंडिशनमुळे ट्रेस कंडिशन्स प्लांटमध्ये निर्माण झालेल्या पाहायला मिळतील. त्यापैकी काही ट्रेसचे जसे की टाइप्स केले तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल ट्रेस जे आहेत हे याप्रमाणे आपल्याला काही क्लासिफाय करता येईल. त्यापैकी पहिला आहे जसं की मॉइश्चर ट्रेस. आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मॉइश्चर ट्रेस मीन्स व्हॉट, की इट इज रिलेटेड टू दी क्वांटिटी ऑफ वॉटर, आहे की नाही, वॉटरचं किती प्रमाण प्लांटला उपलब्ध आहे यानुसार आपल्याला हा ट्रेस कंडिशन निर्माण झालेली पाहायला मिळते. से फॉर एक्झाम्पल, शॉर्टेज ऑफ वॉटर, म्हणजे वॉटर जर काही कमी पडत असेल प्लांटला, म्हणजे ज्याला आपण म्हणूया ड्रॉट कंडिशन किंवा स्कॅर्सिटी ऑफ वॉटर, इट विल रिझल्ट इन दी ड्रॉट कंडिशन और ड्रॉट इंजुरी, व्हाईल एक्सेस ऑफ वॉटर विल कॉज फ्लडिंग इंजुरी. आहे की नाही, दोन्ही प्रकारे जास्त प्रमाण जरी झालं पाण्याचं तरी देखील प्लांटमध्ये आपल्याला इंजुरी निर्माण झालेली पाहायला मिळेल, कमी प्रमाण झालं तरी देखील प्लांटमध्ये या प्रकारचे इंजुरी फॉर्म झालेले आपल्याला दिसतील. सो इन दिस एक्सेस ऑफ वॉटर रिझल्ट इन लॅक ऑफ एरेशन. तुम्हाला मग सांगितलं की फ्लड कंडिशनमध्ये काय होतं, ज्यावेळेला प्लांटच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेला पाणी साचून राहील अशा वेळेला प्लांटमध्ये जे आहे ते एरेशन कमी होतं. प्लांटला रेस्पिरेशनसाठी आवश्यक असणारं जे काही ऑक्सिजन आहे हा प्रत्येक प्लांटच्या पार्टला आवश्यक असतो. मग तो रूट पासून तर प्लांटच्या अपेक्सपर्यंत किंवा एरियल पार्टच्या अपेक्सपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तो आवश्यक असतो रेस्पिरेशन होण्यासाठी. मग अशा वेळेला
ऑक्सिजन उपलब्ध होत नाही, त्यामुळे मग पूर्णपणे या प्लांटमध्ये ट्रेस कंडिशन निर्माण होतात. एनर्जी जी आहे ही एनर्जी मॉलिक्युल्स प्लांटमध्ये तयार होत नाहीत आणि पर्यायानं आपल्याला प्लांटमध्ये एरेशन जे आहे ते कमी होतं आणि पर्यायानं प्लांटमध्ये आपल्याला डिफिशियन्सी निर्माण झालेली पाहायला मिळते. So in this condition, oxygen deficiency will be happen and it affect the all energy consuming process of the plant, and under the flood or flooding of water, it will result in lack of growth of the roots, and therefore in absence of root hairs, म्हणजे रूटची ग्रोथ होणार नाही त्यावेळेला, आणि मग या रूटची ग्रोथ न झाल्यामुळे or absence of that type of root hairs, the absorption of water will be stopped and ultimately the plant will be wilted or ultimately it will be die. है की नाही. सुरुवातीला सुकलेले आपल्याला प्लांट्स पाहायला मिळतील आणि नंतर मग पर्यायानं आपल्याला ते डेड झालेले देखील आपल्याला पाहायला मिळतात, है की नाही. फ्लड कंडिशनमध्ये पाहिले बघा आपण, फ्लड कंडिशन असू द्यात किंवा ड्रॉट कंडिशन असू द्यात, या दोनही कंडिशनमध्ये आपल्याला या वॉटरचा ट्रेस कंडिशन झालेला आपल्याला पाहायला मिळते. हे बघा वरची जी काही फिगर आहे ही या ठिकाणी फ्लड कंडिशन आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून राहिलेलं आहे आणि अशा प्रकारच्या सॉइल कंडिशनमध्ये किंवा वॉटरच्या कंडिशनमध्ये प्लांट जे आहे ते सर्वाइव्ह होऊ शकत नाही. किंवा ड्रॉट कंडिशन असेल, अशा ड्रॉट कंडिशनमध्ये देखील प्लांट जे आहे ते सर्वाइव्ह होऊ शकत नाही आणि दोन्ही पद्धतीने मॉइश्चरचा जो आहे तो हा मॉइश्चरचा ट्रेस निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो याला म्हणायचं ड्रॉट कंडिशन, वॉटर ड्रॉट कंडिशन किंवा फ्लड कंडिशन, आणि एकत्रित याला मॉइश्चर ट्रेस असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारचा हा पहिला